नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 14 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे. अतिशय महत्त्वाचा हा पहिला प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. आपल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाईल. तर प्रश्न आहे की नुकतेच महाकुंभमेळा 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हे जे काही महाकुंभमेळा होणार आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर महाकुंभमेळा 2025 हे जे काही याचं आयोजन आहे ते उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज या ठिकाणी करण्यात आलेला आहे. याचा कालावधी असणार आहे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी. एकूण 45 दिवस हे महाकुंभमेळा चालणार आहे. याचं घोषवाक्य आहे चलो कुंभ चलो. आणि यासाठी मित्रांनो विशेष असं FM रेडिओ चॅनल सुद्धा बनवण्यात आलेलं आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे कुंभवाणी. आणि या महाकुंभसाठी तात्पुरत्या एका नवीन जिल्ह्याची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे महाकुंभ क्षेत्र. आणि असं का करण्यात आलं? कारण जे काही प्रशासकीय कामे आणि व्यवस्थापन हे सुरळीतपणे या कुंभमेळ्यासाठी करता यावेत म्हणून त्या ठिकाणच्या सरकारने अशा प्रकारे एक तात्पुरता असा जिल्हा त्या प्रयागराज जिल्ह्यामधून वेगळा केलेला आहे मित्रांनो. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आणि जे कुंभमेळा असतो ते दर 12 वर्षांनी होत असतो मित्रांनो. आणि का होत असतो? कारण जेव्हा देव आणि दानव यांनी समुद्र मंथन केलेलं होतं, तेव्हा अमृत प्राप्तीसाठी त्यांच्यामध्ये युद्ध चालू होते. आणि ते युद्ध हे 12 दिवस चाललेले होते. आणि त्या युद्धादरम्यानच जे अमृताचे थेंब आहेत ते 4 ठिकाणी पडलेले होते. हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन, नाशिक. आणि याच ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा हा आयोजित होत असतो. आणि महाकुंभमेळा कधी? तर एकूण 144 वर्षांनी होत असतो मित्रांनो. 12 वर्षांनी होणारे कुंभमेळे आणि एकूण 144 वर्षांनी फक्त एकदाच महाकुंभमेळा हा होत असतो. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर यावर्षी होणारा महाकुंभमेळा आहे एकूण तब्बल 144 वर्षानंतर हे होत आहे. आणि जे काही 4 ठिकाण आहेत ज्या ठिकाणी कुंभमेळा होत असतो दर 12 वर्षांनी, तर ते नावं लक्षात ठेवायचं आहे. हरिद्वार जे की उत्तराखंडमध्ये आहे, प्रयागराज जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे, मध्य प्रदेशमधील उज्जैन आणि आपल्या महाराष्ट्रातील नाशिक असे 4 ठिकाण आहेत ते आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही महाकुंभमेळा होत आहे त्यामुळे उत्तर प्रदेशच्या सरकारला GDP मध्ये एकूण 2.5 लाख ते 3 लाख कोटींचा फायदा होणार आहे मित्रांनो. तर त्या सरकारसाठी हे महत्त्वपूर्ण हे महाकुंभमेळा असणार आहे. तर हे पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच चर्चेत असणारा झेडमोर बोगदा कोठे उभारण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, जम्मू काश्मीर ते लडाख या मार्गावर हे झेडमोर नावाचं बोगदा उभारण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत की जम्मू काश्मीर ते लडाख हे जे काही मार्ग आहे त्यावर हे झेडमोर नावाचं बोगदा उभारण्यात आलेला आहे. गगनगीर ते सोनमार्ग या दरम्यान समुद्र सपाटीपासून हे जे काही बोगदा आहे ते तब्बल 8,500 फूट उंचीवर आहे. याची लांबी ही 6.5 किलोमीटर आहे. आणि हा 2 लेनचा मार्ग बोगदा आहे मित्रांनो. आणि यासोबतच याच्या बाजूनेच इस्केप लेन टनेल सुद्धा उभारण्यात आलेले आहे 6.4 किलोमीटरची. जर समजा काही आपत्ती किंवा डिझास्टर झालं तर त्या ठिकाणावर निघण्यासाठी हे इस्केप लाईन असणार आहे मित्रांनो. त्या रेस्क्यू करण्यासाठी त्या ठिकाणी अडकलेल्या लोकांसाठी हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे? तर हे एक अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून बांधण्यात आलेला बोगदा आहे. आणि यामुळे हिवाळ्यामध्ये बर्फवृष्टी जरी झाली तरी महामार्ग हा बंद होणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्या पुरस्कारांचे विजेते कोण ठरले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. ऑप्शन्स मित्रांनो या ठिकाणी एडिटिंगमध्ये चूक झालेली आहे. तर आपण लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन बी आणि सी उत्तर असायला पाहिजे, अमिताभ गुप्ता आणि निलिम कुमार. त्यानंतर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवणार आहोत. तर हे जे काही पुरस्कार आहे कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार त्याची घोषणा
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याकडून करण्यात आलेले आहे. यामध्ये 2 वर्षांचे पुरस्कार हे जाहीर झालेले आहेत. 2022चा अमिताभ गुप्ता यांना देण्यात आलेला आहे, जे की बंगाली कवी आहेत आणि 2023चा निलिम कुमार यांना, जे की आसामी कवी आहेत. हे 2 नावं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि पुरस्काराची रक्कम आहे ₹2,00,000 आणि मानचिन्ह. त्यासोबतच जे इतर पुरस्कार या मागच्या वर्षीमध्ये देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला पुरस्कार आहे आबेल पुरस्कार 2024चा मायकल थॅलाग्रँट याला देण्यात आलेला आहे, जे की गणिताचा नोबेल म्हणून त्याला ओळखलं जात असतं मित्रांनो. आर्यभट्ट पुरस्कार 2024चा पी सुब्बाराव यांना देण्यात आलेला आहे. मिस वर्ल्ड 2024ची विजेता ठरलेली आहे क्रिस्टिना पिचकोवा. मिस युनिव्हर्स 2024ची विजेता आहे व्हिक्टोरिया थेल्विक. ज्ञानपीठ पुरस्कार 2023चे 2 विजेता आहेत गुलजार आणि राम भद्राचार्य. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आलेला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2024चा अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा मिथुन चक्रवर्ती यांना. MS स्वामीनाथन 2023चा पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. त्यासोबतच साहित्य अकादमी मराठीशी संबंधित जे पुरस्कार आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तर साहित्य अकादमी मराठी 2024 साठीचा पुरस्कार डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्य या समीक्षा ग्रंथासाठी देण्यात आलेला आहे आणि त्याच्या अगोदर 2023चे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. साहित्य अकादमी मराठी 2023चा बालसाहित्याचा पुरस्कार भारत सासने यांच्या शमशेर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे आणि युवा साहित्याचा पुरस्कार देविदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीसाठी. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच एक महत्त्वपूर्ण सूचना, जे काही आपण काल ऑनलाईन टेस्ट घेतलेली होती आपल्या टेलिग्राम चॅनलवर, त्याचे जे काही टॉपर्स आहेत त्यांची लिस्ट आपण त्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे. ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. तसेच जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण चालू घडामोडींसाठीचे जी काही ऑनलाईन टेस्ट असते ते मोफत घेत असतो. तर त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच ब्रिटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश स्पर्धा 2025चा विजेता कोणती भारतीय बनली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, अनाहत सिंग असं तिचं नाव आहे, जिने ब्रिटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश स्पर्धा जिंकलेली आहे. याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही ब्रिटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश स्पर्धा आहे 2025ची, त्याचं आयोजन इंग्लंडमधील बर्मिंगहम या ठिकाणी करण्यात आलेला होता. विजेता ठरलेले आहे भारतीय स्क्वॅश खेळाडू अनाहत सिंग. त्याने पराभूत केलेला आहे इजिप्त या देशाच्या मालिका एल्कराक्षी असं तिचं नाव आहे. हे नाव लक्षात ठेवायचं आहे आणि ही 17 वर्षाखालची खालील महिलांची ज्युनियर स्क्वॅश स्पर्धा आहे मित्रांनो. आणि अनाहत सिंगचं हे स्क्वॅशमधील 3रं विजेतेपद आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. या अगोदर 2019ला 11 वर्षाखालील स्क्वॅश स्पर्धा तिने जिंकली होती. 2023ची 15 वर्षाखालील आणि आता 17 वर्षाखालील स्क्वॅश स्पर्धा तिने जिंकलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशात हिंदी भाषा सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, श्रीलंका या देशामध्ये हे हिंदी भाषा सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. तर 10 जानेवारी 2025ला विश्व हिंदी दिवस होता. त्याच दिवशी श्रीलंकेची जी राजधानी आहे कोलंबो या ठिकाणी भारत आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान हिंदी संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्याच संमेलनामध्ये या सर्टिफिकेट कोर्सची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याचा उद्देश काय आहे, तर हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे व प्रचार प्रसार करणे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. कुवेत या देशामध्ये नुकतंच पहिला हिंदी भाषेमधील रेडिओ चॅनल प्रसारण सुरू करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच 10 जानेवारीला विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात येत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस असतो आणि 17 फेब्रुवारीला आपला महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जात असतो. त्या दिवशी कवी कुसुमाग्रज यांची जयंती असते मित्रांनो. त्यासोबतच जे श्रीलंका आहे त्या श्रीलंकेचा मुद्दा आलेला आहे, तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. राजधानी आहे कोलंबो, प्रधानमंत्री आहेत हरिनी अमरसूर्या आणि चलन आहे श्रीलंकन रुपया. त्यासोबतच भारत आणि श्रीलंका या 2 देशांच्या दरम्यान पाल्कची समुद्रधुनी आहे मित्रांनो, ज्याद्वारे भारत आणि श्रीलंका हे 2 देश वेगळे झालेले आहेत. हे सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेलं आहे. हे पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच पी जयचंद्रन यांचे निधन झाले, त्यांचा संबंध
कोणत्या क्षेत्राशी होता? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, गायन क्षेत्राशी या पी जयचंद्रन यांचा संबंध होता आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे पी जयचंद्रन प्रसिद्ध पार्श्वगायक होते मित्रांनो. त्यालाच प्लेबॅक सिंगर असं म्हणू शकतो आपण. त्यांनी हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नड अशा विविध भाषांमध्ये 16,000 पेक्षा अधिक गाणीही रेकॉर्ड केलेली आहेत आणि त्यांचा जन्म केरळमध्ये झालेला होता आणि त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यासोबतच जे इतर निधन वार्ता आहेत 2024 या वर्षामध्ये ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. प्रसिद्ध भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचंही निधन झालेलं आहे. तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर आहेत पंकज उदास जे की गझल गायक होते, त्यांचंही निधन झालेलं आहे. राम नारायण अग्रवाल ज्यांना भारतामध्ये अग्निमॅन म्हणून ओळखलं जातं, ज्यांनी अग्नि मिसाईल भारतासाठी बनवल्या, त्यांचंही निधन झालेलं आहे. नटवर सिंग माजी परराष्ट्र मंत्री त्यांचंही निधन झालेलं आहे. यामिनी कृष्णमूर्ती जे की शास्त्रीय नृत्यांगना होत्या, त्यांचं निधन झालेलं आहे. डॉक्टर आर नित्या आनंद ज्यांनी सहेली गर्भनिरोधक गोळीचा शोध लावला होता, त्यांचंही निधन झालेलं आहे. यशवंत पेंढारकर विको कंपनीचे मालक, त्यांचंही निधन झालेलं आहे. सुब्रितो रॉय जे की सहारा इंडियाचे संस्थापक होते, त्यांचंही निधन झालेलं आहे. शोभा रानडे गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या. त्यानंतर रामोजी राव ज्यांनी हैदराबाद या ठिकाणी रामोजी फिल्म सिटी उभारली होती, त्यांचंही निधन झालेलं आहे. सतीश जोशी जे की अभिनेते होते. बिशन सिंग बेदी क्रिकेटर. त्यानंतर आहेत फ्रान्सिस डिब्रिटो जे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते, त्यांचंही निधन झालेलं आहे. हा मुद्दा स्टार करून ठेवायचा आहे, ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहेत एस.एम. कृष्णा जे की कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल राहिलेले आहेत, यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. नुकतेच तमीम इक्बाल या क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली आहे. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, बांगलादेश या देशाचा तो क्रिकेटपटू आहे मित्रांनो. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचा आहे. हा तमीम इक्बाल बांगलादेश या देशाचा क्रिकेटपटू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. तसेच आपले जे भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांनी सर्व प्रकारामधून निवृत्ती घेतलेली आहे, ते सुद्धा नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर शिखर धवन, केदार जाधव, दिनेश कार्तिक, आर अश्विन या सर्व भारतीय क्रिकेटपटूंनी या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. त्यासोबतच जे इतर खेळामधील जे खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणावरून निवृत्ती घेतलेली आहे. तर फुटबॉलमधून सुनील छेत्रीने निवृत्ती घेतलेली आहे. पी.आर. श्रीजेश जे की हॉकीपटू होता, त्यांनीही निवृत्ती घेतलेली आहे. रोहन बोपन्ना टेनिस पटू होते, त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. विनेश फोगाट जे की कुस्तीपटू होती, तिने सुद्धा निवृत्ती घेतलेली आहे. दीपा कर्माकर जिम्नॅस्ट. हे काही पॉईंट्स आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्नही विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, राष्ट्रीय मानव तस्करी जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 11 जानेवारी राष्ट्रीय मानव तस्करी जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर दरवर्षी 11 जानेवारीला राष्ट्रीय मानव तस्करी जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचा उद्देश काय आहे? तर मानव तस्करी संबंधित लोकांमध्ये जागरूकता वाढवणे. तसेच मित्रांनो, हे जे काही मानव तस्करी असते, ह्युमन ट्रॅफिकिंग, त्याचे धोके सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. जे काही लोकांची तस्करी केली जात असते, त्या तस्करी केलेल्या लोकांना बालमजुरी करायला लावलं जात असतं. वेश्या व्यवसायामध्ये त्यांना ढकललं जातं. भीक मागायला लावणे, वेठबिगार म्हणून त्यांना कामाला ठेवणे, अशा प्रकारचे त्या लोकांवर अत्याचारही केले जात असतात. म्हणून कुठेतरी जी काही ही ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा मानव तस्करी आहे ते रोखण्यासाठी हे जागरूकता दिवस म्हणून आपण साजरा केला जात असतो आपल्या भारत देशामध्ये. त्यासोबतच जे इतर दिनविशेष आहेत या जानेवारी महिन्यामधील, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस असतो. 2 जानेवारीला इंट्रोवर्ट डे, जे कमी लोक जे बोलणारे असतात त्यांच्यासाठीचा हा दिवस असतो. त्यानंतर आहे 4 जानेवारी जागतिक ब्रेल लिपी दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी जागतिक युद्ध अनाथ दिवस. 8 जानेवारी पृथ्वी परिभ्रमण दिवस. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी विश्व हिंदी दिवस आणि 11 जानेवारी राष्ट्रीय मानव तस्करी जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. तर हे महत्त्वपूर्ण दिनविशेष ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण घेतल्या होत्या, त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न घेतला होता,
भारताच्या कोणत्या माजी राष्ट्रपतींचे स्मारक राजघाट येथे बनवले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, प्रणव मुखर्जी यांचं स्मारक त्या राजघाट परिसरामध्ये बनवलं जाणार आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच पार्थ योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये ही पार्थ नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, 2025च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, प्रबोवो सुबियांतो, जे इंडोनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ते आपल्या 2025चं जे काही रिपब्लिक डे होणार आहे त्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच कोणत्या राज्यात गरुडक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू करण्यात आली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, कर्नाटक या राज्यामध्ये हे ऑनलाईन FIR प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच घाना देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, जॉन महामा. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, इंडस फूड 2025चे आयोजन कुठे करण्यात आले होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, ग्रेटर नोएडा. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, फ्लेमिंगो महोत्सवचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे फ्लेमिंगो महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की युनायटेड नेशन्सचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी डिटेलमध्ये कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. अशा प्रकारे तुम्ही जे काही उत्तर देत आहात त्यामधून दिसून येत आहे की तुम्ही किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यास करत आहात. अशाच प्रकारे हे जे काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडींचे होमवर्क क्वेश्चन असतात त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांनी करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्याच्यासाठी आपण उत्तर सांगणार आहोत. आणि त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, माधव गाडगीळ यांना युनायटेड नेशन्सकडून चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की पृथ्वीवरील 7 खंडातील सर्वोच्च शिखरे पार करणारी जगातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक कोण बनली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये देतात. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तसंच आपलं जे इंस्टाग्राम चॅनल आणि जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन जॉईन करायचं आहे. कारण त्या ठिकाणी आपण मोफत ऑनलाईन टेस्ट हे घेत असतो. म्हणून त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.